न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। 100 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल। सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी विजय स्तंभास भेट दिल्याच्या घटनेला सन 2027 मध्ये 100 वर्ष पूर्ण होणार आहेत। या पार्श्वभूमीवर परिसराचा सर्वांगीण विकास करण्याकरता 100 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट म्हणाले। हवेली तालुक्यातील मौजे पेरणे येथे 1 जानेवारी रोजी आयोजित विजय स्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर करण्यात येणाऱ्या पूर्वतयारीच्या पाहणी प्रसंगी ते बोलत होते। यावेळी प्रभारी समाज कल्याण आयुक्त प्रवीण पुरी, प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था तथा बार्टीचे महासंचालक सुनील वारे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे तसेच उपविभागीय अधिकारी यशवंत माने, पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव, तहसीलदार तृप्ती कोलते व शिरूर गट विकास अधिकारी संदीप ढोके, हवेली गट विकास अधिकारी भूषण जोशी व समाज कल्याण सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे विविध संघटनांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। प्रारंभी सामाजिक न्याय मंत्री श्री शिरसाट यांनी विजय स्तंभास पुष्प अर्पण करून अभिवादन केले। यावेळी ते पुढे म्हणाले, येत्या 1 जानेवारी 2025 रोजी पेरणे येथे आयोजित विजय स्तंभ अभिवादन सोहळा शांततेत उत्साहात साजरा करणे सर्वांची जबाबदारी असून या भावनेने प्रशासनास सहकार्य करावे। दरवर्षी साजरा करण्यात येणाऱ्या विजय स्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी आतापर्यंत 14 कोटी रुपयांहून अधिक निधी खर्च करण्यात आलेला आहे। या ठिकाणी राज्यभरातून लाखो अनुयायी येत असल्याने त्याची काळजी घेणे आपले कर्तव्य आहे। अनुयायांची कोणती गैरसोय होणार नाही, त्यांना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उत्तम नियोजन करावे। विविध सामाजिक संघटनांकडून प्राप्त होणाऱ्या सूचना विचारात घेऊन प्रशासनाने कार्यवाही करावी। तसेच येत्या काळात परिसराचा कायमस्वरूपी विकास करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात येईल असेही मंत्री शिरसाट म्हणाले। जिल्हाधिकारी श्री पाटील म्हणाले, विजय स्तंभ अभिवादन सोहळ्याकरता येणाऱ्या अनुयायांची संख्या विचारात घेऊन सोहळा शांततेत उत्साहात आणि सौंदर्यपूर्ण वातावरणात साजरा करण्याच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात येत आहे। याबाबत प्रशासनाच्या जिल्हाधिकारी कार्यालय तसेच पेरणे येथे विविध आढावा बैठका घेण्यात आल्या आहेत। तसेच विविध संघटनांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेऊन त्यांच्या सूचनाही विचारात घेण्यात आल्या आहेत। येणाऱ्या अनुयायांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे असेही श्री पाटील म्हणाले। यावेळी विजय स्तंभ सजावट, प्रशासन व्यवस्था, स्टॉल, मंडप उभारणी, गर्दीचे व्यवस्थापन, अनुयायांचे आगमन आणि प्रयाण व्यवस्था तसेच वाहनतळ, वाहतूक आराखडा, आरोग्य सुविधा, भोजन व्यवस्था, पिण्याचे पाणी, शौचालय उभारणी, स्वच्छता, बुक स्टॉल, कायदा व सुव्यवस्था, आपत्कालीन प्रसंगी अग्निशामक वाहनांची व्यवस्था तसेच विद्युत व्यवस्था, हिरकणी कक्ष, आपत्ती व्यवस्थापन आदीबाबत माहिती देण्यात आली। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।